द फोर्थ कॉलम न्यूज में आपका स्वागत है। बॉक्साइड में बड़ी ही धूमधाम से मनाया गया हल्दी कुकू का त्योहार, जिसमें शामिल रहे मंच से महिला विभाग अध्यक्ष स्वप्नाली किशन खेबड़े और भी दीगर लोग। आइए करते हैं हल्दी कुकू पे कुछ खास बात स्वप्नाली खेबड़े के साथ। नमस्कार, द फोर्थ कॉलम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे विभाग अध्यक्ष स्वप्नाली किशन खेबड़े आज हळदी कुंकूचा समारंभ आयोजित करून आले होते आणि हळदी कुंकूच्या समारंभामध्ये आप लोकांना काय संदेश देणार? लोकांना माझा जनतेला हाच संदेश आहे की तुम्ही जशी आता ही प्रचंड प्रमाणात जी गर्दी दाखवली आहे तशीच येणाऱ्या नगरपालिकेसाठी सुद्धा प्रचंड बहुमतांनी राजसाहेबांवर हे असेच प्रेम करत राहा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अशी साथ द्या। एक दिवस असा येईल की राजसाहेबांची सत्ता थोडीफार आल्यावर तुम्हाला कळेलच की राजसाहेब काय बदल करू शकतात आणि काय घडू शकतात। त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीला तुम्ही सर्वांनी राजसाहेबांना साथ द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ द्या। तसं तुम्ही आजच्या ज्या प्रचंड गर्दीतून दर्शवलेलंच आहे की महिलांचा राजसाहेबांवरती असलेलं प्रेम हे आम्हाला आज दिसून आलेलं आहे। तशीच साथ तसंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या। लगभग किती वर्षापासून तुम्ही हा कार्यक्रम ठेवत आहे? 2 वर्षापासून। गेल्या वर्षी सुरुवात केली होती, आज हे आजचं दुसरं वर्ष आहे। आज यावेळी एवढी गर्दी होती आणि प्रचंड गर्दी होती, ट्रॅफिक एवढं जाम होतं, त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलता? ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेबांवरचं प्रेम होतं म्हणून प्रचंड प्रमाणात महिलांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला। बाकी काय येणारे इलेक्शन कळेल। तुम्ही काय सांगा? आज हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, तुम्ही काय सांगा? हो नाही, राज ठाकरे म्हणजे साहेबांच्या याच्यामुळेच एवढी गर्दी होती ना। हळदी कुंकूचा समारंभ होता आज. हो काय म्हणजे काय प्रचंड प्रमाणात उभे आहे। तुम्ही काय कार्यक्रमामध्ये काय राजसाहेबांच्या पाठीमागे राज साहेबांच्या पाठीमागे महिला प्रचंड बहुमताने उभ्या आहेत। नाही, तुम्ही काय वाटतं? तेच सांगणार, राजसाहेबांच्या पाठीमागे प्रचंड महिला उभ्या राहणार आहेत आणि इथून पुढे त्यांना आम्ही हेच करणार आहे, बहुमताने निवडून। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी बोलावं तितकं कमीच आहे आणि मॅमचा नेहमी प्रतिसाद असतोच आणि महिलांचा देखील त्यांना सपोर्ट नेहमी असतोच। फक्त आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बहुमताने विजयी करायचा आहे, त्यासाठी सर्वांचा तर हातभार असणारच आहे। पण कसं आहे की जनतेने मग थोडा विचार करून मतदान करायचं आहे। कैमरामैन महेश कुमार के साथ मैं सुनील पांडे, द फोर्थ कॉलम न्यूज, मुंबई। और भी ऐसी खबरों के लिए हमसे जुड़े रहे। लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलिए।